नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 22 जानेवारी रोजी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी, जी मुख्यतः माघी गणेश चतुर्थी, गणेश जयंती किंवा माघी गणपती याही व्यतिरिक्त तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते. गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणूनही या तिथीला ओळखलं जातं. या दिवशी मुख्यतः काय करावे हे हे जाणून तर घेऊया, मात्र या दिवशी शुभ मुहूर्त सुद्धा जाणून घेऊया. पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे. या तिथीची समाप्ती 23 जानेवारी रोजी शुक्रवारी रोजी पहाटे 2:28 होणार आहे. उदय तिथीच्या आधारावर गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा गणेश पूजेचा शुभ मुहूर्त तब्बल 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. या दिवशी आपण गणपतीची पूजा सकाळी 11:29 सुरू करू शकता, कारण मुहूर्ताची समाप्ती ही दुपारी 1:37 होणार आहे. एकंदरीतच ज्यांच्याकडे माघी गणेश उत्सव असतो किंवा गणपतीची स्थापना केली जाते, त्यांनी साधारणतः सकाळी 11:30 ते दुपारी 1:45 गणेश पूजन करावं किंवा गणपतीची स्थापना करावी. या दिवशी भद्राकाळ हा दुपारपासून लागतो, म्हणून पूजा सकाळीच करणं उत्तम मानलं जातंय. या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी साधारणतः 7 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही व्रत सोडू शकता. माघी गणेश उत्सव हा मुंबई, पुणे, कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचबरोबर मोठ्या मंडळांचा सार्वजनिक सुद्धा स्थापित केला जातो. काही ठिकाणी 1 ते 11 दिवसाचा हा उत्सव असतो. या उत्सवात बाप्पाची स्थापना करून त्याचं विसर्जन केलं जातं. आता रवी योग असल्यानं शुभ पण दुपारनंतर भद्रा लागते, म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्य मुहूर्तात करावी असा सल्ला दिला जातोय. माघ महिना हा शिवभक्त आणि गणेश भक्तांसाठी पर्वणीच असतो. माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाने महोत्कट विनायक रूपात अवतार घेतला, जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्सव असतो. आणि यंदा 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आता गणेश जयंतीच्या दिवशीची पूजा विधी जाणून घेऊया. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, पाण्यात तीळ टाकून स्नान करावं, तसेच लाल वस्त्र, पिवळे वस्त्र परिधान करून उपवासाचं व्रत करावं. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा, त्यावर कलश स्थापित करावा. त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावं. ज्याच्या घरी माघी गणेश उत्सव असतो, त्यांनी बाप्पाच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी आणि षोडशोपचारे पूजा करावी. षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आव्हान, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फळं, दक्षिणा या सर्वांनी सोपी पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावे. त्या नैवेद्यामध्ये तिळाचे लाडू, मोदक, तिळगुळ, फळ, दुर्वा, पानं यांचा नैवेद्य दाखवून ओम गण गणपते नमः किंवा ओम वक्रतुंडाय होम या मंत्राचा विशेषतः जप करावा. याही व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र किंवा गणेश गायत्री मंत्राचं पठण करावं. दिवसभर व्रत करावं, गणेश भजन करावं, कीर्तन करावे, गणपती बाप्पा मोरया या नामाचा जप करत राहावा. शक्य असल्यास जे मंडळ गणपती बाप्पाची स्थापना करतात त्यांचं दर्शन घ्यावं. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं विशेष पठण केल्यानं किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्यानं करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः भाद्रपदातील गणेश उत्सवात बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडूला विशेष महत्त्व आहे. तीळ आणि गूळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात, त्यामुळे या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्यानं आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. तर माघी गणेश जयंती 22 जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म दिवस मानला जातो आणि त्याच्या पूजेतून विघ्न निवारण, बुद्धी, वृद्धी, ज्ञान, समृद्धी, यश प्राप्तीसाठी आणि संकट दूर होण्यासाठी विशेष उपाय केले जातात. मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात माघी उत्सव साजरा केला जातो. विशेषतः तिळगुळ नैवेद्य दाखवून पूजेसाठी माघी गणेश उत्सव प्रसिद्ध आहे. या दिवशी केलेले उपाय हे 100 पट फलदायी मानले जातात. मुख्यतः या उत्सवात तीळ हे महत्त्वाचे असते, कारण ते विघ्नहर्ता गणेशाला प्रिय आहे आणि मोक्ष प्राप्तीसाठी किंवा संकट नाशनासाठी तिळाचे विशेष उपाय या दिवशी केले जातात. म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं. धन्यवाद.